This video is going to be about these. पण बिफोर वी स्टार्ट आणि आपण सगळे बाकीचं ह्याच्याबद्दल डिस्कशन सुरू करण्याआधी वेलकम बॅक टू द चॅनल. आणि बरेच दिवस आपण भेटलो नाही आहोत. आपला होमस्टे सुरू करायचा होता. आपला होमस्टे सुरू झालेला आहे आणि होमस्टे आता पूर्णपणे ॲक्टिव्ह मोडमध्ये आहे आणि आता फार त्याच्यावरती मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे आपण कोकणाचा आस्वाद घ्यायचा असेल आणि कोकणात राहायला यायचं असेल तर आमच्या केळशी गावात यायचं असेल तर आमच्याकडे जरूर या. आपण इथे आलात तर आपल्याला नक्की आवडेल. आम्ही तुमचं स्वागतच करू. आणि खूप दिवस झाले त्याचं सगळी कामं होती त्या रिलेटेड. त्याच्यानंतर आपण पिकलची पण खूप मोठी बॅच घातलेली, कारण डिसेंबरमध्ये आपल्याकडे मुखवास असतो देवीचा. म्हणजे देवीचा जो यात्रेत मुखवटा बसवतात सोन्याचा, तोच त्यावेळी यात्रेत ज्यांना बघायला मिळत नाही त्यांना अपॉर्च्युनिटी मिळावी म्हणून एक डिसेंबरमध्ये पण पुन्हा एकदा तो मुखवटा चढवून त्याची पूजा केली जाते. सो त्याला आपण मुखवास म्हणतो, तो पण असतो. त्यामुळे जरा सीझन चांगला असतो, प्लस टुरिझमचा सीझन डिसेंबर जान. सो आपण पिकलची पण मोठी बॅच घातलेली, त्याच्या पण खूप साऱ्या ऑर्डर्स आणि सेल चालू होता. प्लस होमस्टे. सो होमस्टे तर सुरू झालेला आहे. सुखमंत्र रिट्रीट्स नावाचा होमस्टे आहे. तुम्ही गुगल मॅप्सवरती पण बघू शकता, आता अवेलेबल आहे. आणि त्याच्यावरती अजून आपलं कॉल बटन येत नाही आहे, पण मी इथे खाली दिलेल्या नंबरला फोन करू शकता तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर. अजून पुढची गोष्ट म्हणजे आज खूप दिवसांनी मी व्हिडिओ करतो आहे, कारण आज थोडा फ्री टाईम पण आहे. होमस्टेच्या रिलेटेड पण आपण ॲमेझॉनवरून खूप सारे प्रोडक्ट मागवले आणि ते पण मला रिव्ह्यू करायचे होते, बट टाईम कन्स्टंट पण होता, थोडा टुरिझमचा सीझन पण होता डिसेंबरमध्ये. सो मी त्यातलं काही न करता, व्लॉग पण न करता कामाकडे फोकस केला. आता मी परत व्लॉग करायला सुरुवात करतो आहे आणि लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस अनबॉक्सिंग. एवढ्या चिकटपट्ट्याला लावलेल्या आहेत, सेलोटेपला लावलेल्या आहेत. कुठून फाडू अशी विषय आहे. तर आपण ह्याला सरळ इथूनच फाडूयात. साईडनी फाडायला कधीही सोपच पडेल. सो हे प्रोडक्ट मी मागवलेलं आहे ॲमेझॉनवरून. आणि कशासाठी मागवलेलं ते लगेच सांगतोच. काय आहे आत काय प्रोडक्ट ते कळलं तर तुम्ही पळून जाल. त्यामुळे मी आधी दाखवणार नाही आहे. आपण हे अनबॉक्स टोटल केल्यानंतरच दाखवणार आहे. सो ह्याचा वापर मेनली मला ॲग्रिकल्चरसाठीच होणार आहे. आणि मेनली काय ॲग्रिकल्चरसाठीच होणार आहे. पण विषय असा आहे की हा खूप मोठा विषय आहे. टाडा! I'll not reveal. I'll open this first. सब खोलूंगा मैं. आप बने रहिए वीडियो में. गाड़ी को स्क्रैच मार दिया ना, मेरे माँ बाप ने मेरे को घर से निकाल देना है. कोई बात नहीं, आपण अगदी काळजीपूर्वक हे ओपन करूयात. हाय हाय हाय, क्या प्रोडक्ट्स है भाई, एकदम चुम्मा. मतलब मेरे को जैसे चाहिए थे ना वैसे ही निकले. तर हे आहेत बुश कटर किंवा आपण त्याला म्हणू शकतो एक ग्रास कटर टाईप्स कात्र्या, मोठ्याच्या मोठ्या. सो हे आपल्याला ॲग्रिकल्चर आपल्या बागेमध्ये कामाला येणार आहेत. राडा. सो बिल्ड क्वालिटी तर एकदम जी फाट वाटते, जी फाट. सो म्हणजे समजू शकतो तुम्ही. आता चड्डी बिड्डी घातलेली आहे प्लास्टिकची, आपण ती काढूयात छानपैकी. अगेन असे जिपट्या कधी ओपन करू नये, असं भुसेल चाकू. यू शुड ऑलवेज गो फॉर दिस.
आणि हँडल पण म्हणजे हँडलची पण बिल्ड क्वालिटी एक नंबर आहे. दिस पर्टिक्युलर थिंग थोडीशी प्लॅस्टिकवाली ग्रिप आहे आणि हे जो पिवळा पार्ट आहे मेटलवाला आहे. तुम्ही बघू शकता मी ऑलमोस्ट 5'8" आहे आणि 70 किलो वेट करतो मी, पण ही ऑलमोस्ट 24 इंची आहे ही. फ्रॉम हियर टू हियर यू कॅन सी कितनी मोटी आहे. यू कैन लिटरली बट बड़े काम की चीज़ें हम इसको यूज़ करके भी देखेंगे. फिलहाल हम दूसरी वाली यूज़ करते हैं, उसमें एक्सटेंडर्स भी है. म्हणजे काय तर त्याच्यात आपल्याला एक लॉंग रेंजमध्ये जर काही कट करायचं असेल, जसा लॉंग रेंज प्रूनर असतो तसं त्याच्यात आपल्याला ऑप्शन आहे टू गेट दीज हँडल्स. एक मिनट या मेरे को ये खोलने तो दे साले. खोल. एक मिनट. ओ भाई मेरे को लगा गिरी गया. हाँ बट ते लॉक होत नाही बहुतेक मेकॅनिझम. एक मिनिट. हां आपण पहिले काढून घेऊया याच्यातून. हे ॲमेझॉनवाले ना पॅकिंग करताना जरा डेंजर लेवलचंच पॅकिंग करतात, पण चांगलं करतात ॲक्च्युली. ऑल राइट. यू जस्ट हैव टू ट्विस्ट इट टू अनलॉक इट. ये ट्विस्ट किया इस तरफ, नहीं इस तरफ. सो यू हैव टू ट्विस्ट इट इनवर्ड्स लाइक दिस टू अनलॉक इट एंड देन ये पूरा का पूरा एक्सटेंड हो जाता है. और यू हैव टू ट्विस्ट इट बैकवर्ड्स अगेन, मतलब आउटवर्ड्स. ये ऐसे, तो ये पूरा बैकवर्ड ट्विस्ट करने के बाद इतना बड़ा हो जाता है. यू कैन सी इट फ्रॉम हियर. इट इज़ ऑलमोस्ट 29 इंचेस. सो कुंपणी न घालण्यासाठी धक्का न घालण्यासाठी आपण ही वस्तू मागवलेली आहे. गुड पार्ट अबाउट बोथ द सीझर्स इज ह्याच्यामध्ये इथे एक रबरचा बुश आहे, हा वाला दिस वन. सो ह्याच्यामध्ये छान असं होतं हे. त्याच्यानंतर इथे एक ॲडजस्टेबल ह्याला एक्सटेंड होणारा जो आहे ह्याला ॲडजस्टेबल एक स्क्रू पण आहे. सो आय गेस त्याने तुम्ही त्याच्या कात्रीची टाईटनेस आणि हे थोडंसं ॲडजस्ट करू शकता. लॉकिंग मेकॅनिझम पण खूप सोपं आहे. मला ह्याचं थोडंसं लॉंग रेंजमध्ये ना थोडं टेन्शन येतं आहे, कारण हे जे आउटवर्ड्स हे हाँ इनवर्ड अनलॉक करताना इनवर्ड, देन यू टेक इट ऐसे ऊपर और ये हो गए. ये आउटसाइड में ऐसे ट्विस्ट किए तो लॉक हो गए. बट द थिंग इज़ एग्जैक्ट लॉकिंग मैकेनिज्म कैसे है पता नहीं. हो तो रहा है, अच्छी बात है. इनवर्ड ट्विस्ट किया, एक्सटेंड किया और ये आउटवर्ड ट्विस्ट किया. आउटवर्ड जैसे ट्विस्ट किया, काम शुरू. चलो इसको यूज़ करके देखते हैं अभी. एंड आई होप यू गाइज कैन सी मी. अभी ये वाली जो टहनी है, ही जी फांदी आहे ही आपण कापायची आता. आणि ही ऑलमोस्ट माझ्या मते एक डायमीटर ह्याची किती असेल, 5 mm वगैरे असेल आरामात. 5 mm डायमीटरची फांदी आपण सुरुवातीला कापून बघूयात. लेट मी टेस्ट इट. गॉड डॅम भैया गजब आहे तो. आता 1 सेंटीमीटरची ट्राय करूया. आता 1 सेंटीमीटर. होली क्रॅप, डिड यू सी दॅट. ही ऑलमोस्ट 1 सेंटीमीटर जाडीची फांदी आहे. कसली खतरनाक कट केली बघा त्याने. सो दिस एक्सटेंशन वाला वर्क्स व्हेरी गुड. लेट्स चेक द अदर वन. ही जी आहे ही विदाउट एक्सटेंशन आहे. सो ही आपण चेक करूयात. रामफळीच्या झाडाला खूप दुःख न देता आपण ही जी फांदी आहे हिला किंवा त्या फांदीलाच आपण तोडूयात. सो आय होप यू कॅन सी दिस. पण ही मला तर तोडताना कशी तोडावी लागेल, ही मला अशी पकडावी लागेल आता एका हाताने. तर मी कुठेतरी ही माउंट करतो. लेट्स माउंट इट हिअर. ठीक आहे, याला इथे आपण माउंट केलेलं आहे. आता ही जी फांदी आहे ही अगेन परत आपली 5 ते 6 mm डायमीटरची फांदी आहे. ही आपण ह्या कात्रीने तोडून बघूयात. सुपर्ब. थोडं जवळून
It has to be like this. You have to snap it. एक नंबर. This works very well. थोडीशी ही जाड बाजू आहे, ही पण मी कापून बघतो आता. वर्क्स प्रिटी गुड. बघू शकता या टाईपमध्ये तुकडे झालेले आहेत. आता मी तुम्हाला थोडीशी कुंपण तोडून दाखवतो. तुम्ही इथे माझ्या समोर आता कुंपण बघू शकता. ही कुंपण जी आहे ही कायम आपल्याला कोयतीने कापायला लागते आणि कोयतीने कापताना खूप प्रॉब्लेम होतो. सो प्रॉब्लेम आपण तो टाळण्यासाठीच ही गोष्ट घेतलेली आहे. सो लेट्स ट्राय इट आउट की कसं ह्याच्यात आपल्याला मदत करणार आहे दिस. आणि आता समजा ते बुश लांब आहेत तर आपण ती एक्सटेंडरवाली आणूयात कात्री. ही जी बुश आहेत ही एक्सटेंडरच्या कात्रीने आपण कापणार आहोत. तर मित्रांनो, हे दोन्ही प्रोडक्ट अतिशय उत्तम आहेत कुंपण कापण्यासाठी स्पेशली, किंवा कुठल्याही टाईपचं बुश कटिंग. आता मी याचा उपयोग माझ्या शेतात जे आलेलं एक्सेसिव्ह म्हणजे आपल्या शेतात जे दांडे असतात त्याच्यावरती जे उगाचच गवत उगतं तर ते काढण्यासाठी पण करणार आहे. आणि ओव्हरऑल शेताची सफाई करण्यासाठी पण मला याचा खूप उपयोग होणार आहे. कारण आपली जवळजवळ सगळी जागा आता पडीक होती. यंदाच्या वर्षी आपण भात केलं नव्हतं, मागच्या वर्षी आपण भात केलं होतं शेतात. आणि आत्ता आम्ही एखाद्या वेळी तिकडे कडवा पेरण्याचा वगैरे विचार चालू आहे किंवा कुठल्याही प्रकारचा मळा करण्याचा विचार चालू आहे. सो इवन इफ काही केलं नाही तरी आपली जागा आपल्याला जर साफ करायची असेल तर अशा प्रकारचे हत्यारं आपल्याला लागतात. आणि हे वन हेल ऑफ हत्यारं आहेत, म्हणजे एकदम खतरनाक लेवलची हत्यारं आहेत. माझं रेकमेंडेशन तुम्हाला आहे, तुम्ही जर कुंपण कायम तुमच्याकडे असेल तर ती कुंपण कापण्यासाठी कोयतीचा वापर करण्यापेक्षा अशा टाईपच्या कात्र्या मोठ्याच्या मोठ्या आणू शकता. खूप चांगले 1.5-2 mm जर का ओली झाडं असतील आणि 1.5-2 mm फांद्या जरी असतील तरी हे छान कापतंय. अतिशय उत्तम. थोडी ताकद लावली तरी अजून मोठ्या पण फांद्या कापू शकतो आरामात आपण. आणि ह्याच्या ज्या प्रोडक्ट लिंक्स आहेत हे तुम्हाला मी ॲमेझॉनच्या देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये. त्या लिंकवरनं तुम्ही बाय केलं तर मला पण त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला पण. सो नक्की या प्रोडक्टचा विचार करा. खूप छान प्रोडक्ट्स आहेत. बिल्ड क्वालिटी पण स्ट्रॉंग आहे, एकदम मजबूत आहेत. सो येस, दिस इज अबाउट द प्रोडक्ट्स. लवकरच आपल्या सुखमंत्र रिट्रीटचा जो व्हिडिओ आहे, म्हणजे आपला जो होमस्टे आहे त्याचा मी एक रिव्ह्यू म्हणण्यापेक्षा असा एक वॉक अराउंड म्हणतात ज्याला, म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी की काय आहे, कशा आहेत रूम्स, कशा आहेत, काय आहे त्याचे थोडेफार पार्किंगचे आणि ह्याचे त्याचे रील पण तुम्ही बघितले असतील. बट रूम्सचा इंटरनल आणि ह्याचा सगळा पण मी व्हिडिओ बनवणार आहे छानपैकी एक, सो दॅट आपला ऑडियन्स पण बघेल आणि माझ्या आईच्या चॅनलवरती पण आपल्याला तो टाकायचा आहे. त्यासाठी लवकरच आपण तो व्हिडिओ बनवणार आहोत. आत्तापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या होमस्टेला पण व्हिजिट जरूर करा. तुम्ही जर पुण्या मुंबईत राहत असाल तर केशी 200 किलोमीटरवरती आहे, जवळ आहे, शांत गाव आहे, बीचपासून खूप जवळ आहे. बीच माझ्या घरापासून जवळजवळ 500 मीटरवरती आहे. छान सकाळी चालत गेलात, अतिशय शांत वातावरण असतं. तुम्हाला सेरेनिटी म्हणतात ज्याला, प्रसन्नता अनुभवायची असेल तुम्ही इथे येऊ शकता. अजिबात क्राऊडेड नसतो बीच. ह्या बाजूला बघितलं त्या बाजूला बघितलं तरी कोणी नाही बीचवरती. आपण आत्ता व्हेजच जेवण प्रोव्हाइड करतो आहे. आपल्याकडे खूप छान कोकणी डेलिकसीज मिळतात, मोदक आणि आळूच्या वड्या आणि बरंच काही. सो तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता ते पण. एनिवेज, इनफ प्रमोशन फॉर माय होमस्टे. प्लीज सबस्क्राईब टू दिस चॅनल अँड I'll try to post consistently with such new interesting tools and videos and different kind of vlogs. Thank you so much.